सायली विमलताईला म्हणते की मीच शिरा करते. विमलताई तरी तिला सांगतात की तुमच्या हातनं कोणाची शिरा खाणार नाहीत, त्यांना तन्वीताईच्या हातनंच हवा आहे. तेव्हा इथे सायली म्हणते करते तर खरं, तुम्ही एक काम करा ना, मला बेदाणे काढून द्या, मी शिरा करायला घेते. आणि सायली शिरा करायला घेते. इकडे पूर्णाजीच्या रूममध्ये कल्पना येते आणि म्हणते तुम्ही खाऊन घ्या ना थोडं. तेव्हा पूर्णाजी पण हट्टाला पेटते आणि म्हणते नाही, माझ्या पानात जोपर्यंत गोडाचा साजूक गोडाचा शिरा नसेल तोपर्यंत मी खाणार नाही. इथे कल्पनाला टेन्शन येतं. कल्पना म्हणते मी फोन लावून बघते परत तन्वीला कुठे आहे आणि कुठपर्यंत पोचली आहे. ती फोन लावते पण तन्वी काही फोन उचलत नाही. ती सारखा लावत असते पण ती फोन उचलतच नाही. इथं पूर्णाजी पण विचारते लागला का गं फोन. ती म्हणते नाही ना हो. कल्पना पूर्णाईला म्हणते की आता मला टेन्शन यायला लागलं आहे, ही कुठे गेली असेल आणि ही फोन पण उचलत नाही आहे. पूर्णाजी म्हणते तू काळजी नको करूस, ती येईल, ती गुणाची पोर आहे, खूपच गुणाची आहे. इथे सायली शिरा बनवते आणि प्लेटमध्ये काढते आणि विमलताईला म्हणते मी घेऊन जाते पूर्णाजीसाठी. जसं पूर्णाजी हिचा हातचा खाणारच आहेत, वाटच बघत असतात त्या हिच्या हातचा कधी मिळतो शिरा खायला. इथे सायली ती प्लेट पूर्णाजीच्या रूमकडे घेऊन जात असते. तेवढ्यातच नेमकं बरोबर प्रिया तिकडे येते आणि तिला म्हणते तू कुठे चालली आहेस आणि हा शिरा घेऊन. सायली म्हणते तू शिरा बनवणार होतीस ना, पूर्णाजी त्याचीच वाट बघतात, तू कुठे होतीस. ती म्हणते तुला काय करायचं आहे आणि तुझ्या हातनं पूर्णाजी शिरा खाणार आहेत का. ते पण बरोबर आहे, तरी सायलीला कळत नाही. ती म्हणते तू बनवलेला शिरा त्या खाणार नाहीत, मीच घेऊन जाते. सायली म्हणते तू. ती म्हणते हो, कारण तुझ्या हातनं त्या खाणारच नाहीत, माझ्या हातनं खातील, कारण मी लाडकी सून आहे ना. आणि तो शिरा तन्वी पूर्णाजीच्या रूममध्ये घेऊन येते आणि पूर्णाजी आणि कल्पना एकदमच खुश होतात की तन्वीनी आठवणीने शिरा बनवून आणला. बाहेरून हे सगळं दरवाजात उभं राहून सायली बघत असते. आता तिला काय बघण्याची गरज आहे हे पण कळत नाही. तिला माहिती आहे ते लोक काय हिला गळात गळा टाकून आनंद साजरा तर करणार नाही आहेत, तरी तिकडे उभं राहून हे सगळं बघत असते. इथे तन्वी आपली नाटकं सुरू करते. म्हणते पूर्णाजी मी सांगितलं होतं ना गोडाचा शिरा आणेन, हे घे तू खा. पूर्णाजी आणि कल्पना खूपच खुश होतात. पूर्णाजी एक घास घेते आणि एकदम चकित होते. ती तन्वीकडे बघते आणि म्हणते तू बनवला आहेस हा शिरा. तन्वीलाही कळतं की प्रतिमा आणि सायलीच्या हातची चव सेमच आहे, त्यामुळे ती सगळं बरोबर मॅनेज करते. ती म्हणते हो ना, मी आईकडेच गेलेली आणि मला माहिती आहे पूर्णाजी तुला आईच्या हातचा शिरा किती आवडतो, म्हणूनच मी आल्या आल्या सरळ किचनमध्ये घुसली आणि शिरा बनवायला लागले. तुला आईच्या हातचा आवडतो ना, म्हणूनच असा बनवायला शिकले मी तिच्याकडनं आणि त्या नादातच उशीर झाला. इथे पूर्णाजी आणि कल्पना म्हणतात काही हरकत नाही, खूपच छान, खूप छान बनवलं आहेस. कल्पना म्हणते पण मी तुला फोन करत होते, तू फोन का नाही उचलला. तेव्हा ती म्हणते की मला लक्षातच नाही आलं, मी त्या शिकण्याच्या नादात आणि आल्यावर पूर्णाजी वाटच बघत असेल या नादात मी सरळ किचनमध्ये घुसली. पूर्णाजी कल्पनाला सांगते माझी पर्स घेऊन ये. कल्पना पूर्णाजीची पर्स तिच्या हातात देते आणि पूर्णाजी हा एवढा छान शिरा केला आहे म्हणून तिला बक्षीस देते, पैसे देते. इकडे तन्वी अगदी नाटकं करते, कशाला कशाला मागच्या वेळेला दिलं होतं ना. ती म्हणते नाही ठीक आहे आणि मग तन्वी बाहेर येते. तर बाहेर सायली उभीच असते. तन्वी पण हुशार, तो ट्रे आणि ती प्लेट सायलीच्या हातात देते आणि म्हणते घेऊन जा. सायली बहुतेक याच गोष्टीची वाट बघत होती बाहेर उभं राहून की कधी तन्वी येते आणि ती प्लेट माझ्या हातात देते आणि मी मोलकरीण घेऊन जाईन ती प्लेट म्हणून. सायली तन्वीला म्हणते किती खोटं बोलतेस गं. जसं सायलीला माहीतच नाही ती कधी खोटं बोलते आणि कधी खोटं बोलत नाही. ती दरवेळेला खोटंसं बोलते. काय सायली पण प्रश्न विचारते माहीत नाही. तन्वी म्हणते तुला काय करायचं आहे, खाल्ला ना तो शिरा आणि त्याचं हे बक्षीस. सायली म्हणते या बक्षिसाचं मला काही नाही, ही प्लेट बघ, अगदी सगळा शिरा संपला आहे आणि तो मी केला होता, त्यामुळे माझ्यासाठी तेच खूप आहे. आणि सायली तिथून निघून जाते आणि तन्वी तिला सायलीच्या बोलण्याचा राग येतो. इकडे किल्लेदारच्या घरी प्रतिमा कपड्यांच्या घड्या करत असते. तेवढ्यातच सुमन आत येते आणि म्हणते की आपल्याला आपल्या मुलीला म्हणजेच तन्वीला मांडव परतणीसाठी बोलवावं लागेल ना. पण प्रतिमा म्हणते ते ह्यांना चालणार नाही ना. सुमन म्हणते त्यांना कळू द्यायचं नाही, आपण जावयाला आणि आपल्या मुलीला बोलवूया की. प्रतिमा म्हणते हो ते बरोबर आहे, पण तेवढ्यात सुमन म्हणते की मी तन्वीला फोनच लावते म्हणून, आणि ती तन्वीला फोन लावते. इकडे सुभेदारांच्या घरी तन्वी, कल्पना, अश्विन हे सगळे जेवायला बसलेले असतात आणि विमल आणि सायली तिकडे उभं राहून बघत असतात. तेवढ्यातच तन्वीचा फोन वाजतो. ती काय तो फोन उचलत नाही. पण कल्पना म्हणते अगं सुमन काकूचा फोन आहे, उचल की. ती म्हणते नाही ना मी नंतर बोलीन ना. पण कल्पना तिला फोर्स करते आणि तिला उचलायला लावते.
तेव्हा अश्विन म्हणतो तू स्पीकरवरच ठेव, म्हणजे आम्हालाही कळेल आणि आम्हालाही बोलता येईल. तन्वी फोन स्पीकरवर टाकते. तेव्हा सुमन म्हणते, अगं तन्वी, किती दिवस झाले तू आली नाही आहेस. हे ऐकून सगळेजणच एकदम चकित होतात, कारण बोललेली होती ती आत्ताच की मी आईकडे जाऊन आली आहे म्हणून, आणि लगेच हे बोलणं हे ऐकून तन्वी पण दचकते. ती गोष्ट फिरवते, म्हणते अगं सुमन काकी, मी आजच आलेले, आईला भेटले, तुला माहीत नाही का. तेवढ्यात सुमन म्हणते, अरे हो, मी मैत्रिणीकडे गेलेली, कदाचित त्यावेळेला येऊन गेली असेल. आणि काय तन्वीला तर काय सोन्याहून पिळवं, तिला तर मोकाच मिळतो. ती म्हणते हो हो, आईला भेटले ना मी, शिरा पण शिकली तिच्याकडनं. हे ऐकून प्रतिमा डचकते. ती सुमनकडनं फोन घेते आणि म्हणते, तू कधी आलेलीस, तू कुठे होतीस, मी नाही भेटले तुला, तू काय बोलतीयस हे. आणि इथे तन्वी सगळ्यांकडे बघते आणि सगळेजण तन्वीकडे बघतात. तेव्हा तन्वी म्हणते, अगं आई, तुला विसरायची सवय आहे, तू गोळ्याबरोबर घेतेस ना, मुद्दामून सगळ्या गोष्टी प्रतिमावर उलटते आणि म्हणते की तुला आठवत नाही आजकाल मी येऊन गेले होते. आणि ती एवढी गोंधळते की तिला त्रास होतो प्रतिमाला. तेवढ्यातच सायली तन्वीकडे येते, तिचा फोन घेते आणि म्हणते, प्रतिमा आत्या, मला माहिती आहे, मला विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही त्रास करून घेऊ नका, तुम्ही शांत व्हा. आणि ती तो फोन ठेवून देते. इथे लगेच तन्वी नाटकं सुरू करते. आईला ना आजकाल काहीही आठवत नाही आहे, तिच्या गोळ्या ती वेळेवर घेते की नाही हे पण माहीत नाही आहे. तेवढ्यातच अश्विन म्हणतो, हे लक्षणं एकदम शॉक बसल्याचे, कारण ती इतके वर्ष आपल्याबरोबर नव्हती, त्यामुळे तो धक्का तिला सहन झाला नसेल. इथे सगळेजणच ऐकत असतात. अर्जुन आपल्या रूममध्ये केस स्टडी करत असतो. तो दामिनी देशमुखबद्दल सगळ्या इन्फॉर्मेशन जमा करतो आणि चैतन्याला फोन करतो आणि म्हणतो ती कोणत्या शाळेत कोणत्या कॉलेजमध्ये शिकली आहे आणि तिची स्ट्रॅटजी काय आहे, कोणत्या केसमध्ये ती कशी स्ट्रॅटजी वापरते, या सगळ्या गोष्टी मला हव्यात. चैतन्य म्हणतो, तू खूप पॅनिक होतोयस. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, आपल्याला सावधगिरी बाळगावीच लागेल, तिच्या सगळ्या गोष्टी मला हव्यात. ती कोणत्या केसवर कशी स्ट्रॅटजी वापरते, ती कोणत्या शाळेत कॉलेजमध्ये शिकली आहे आणि ती काय काय प्रश्न विचारू शकते, या सगळ्या गोष्टी मला स्टडी करायच्या आहेत. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, मी तुला ही इन्फॉर्मेशन पाठवतो. आणि अर्जुन सगळी पुस्तकं आणि सगळ्या पेपर्स काढून कॉटवर बसतो आणि स्टडी करत असतो. तेवढ्यातच तिकडे सायली येते आणि ती अर्जुनकडे बघत असते आणि हसत असते आणि म्हणते की आज तर तुम्ही चक्क अभ्यास करायला बसलात. आणि त्याला ती डिस्टर्ब करत असते. तो म्हणतो, मला डिस्टर्ब करू नका, मला खूप कामं आहेत. तर ती म्हणते, एवढं का टेन्शन घेताय तुम्ही. तर तो म्हणतो, मला या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन हवं. आणि तेवढ्यातच चैतन्याचा मेसेज पण येतो, तिच्या शाळेचे कॉलेजचे सगळे इन्फॉर्मेशन्स तो अर्जुनला देतो. हे बघून सायली एकदम खुश होते. ती देवातली घंटी घेते आणि त्याच्या आजूबाजूला वाजवत असते. तो म्हणतो, हे काय करताय, किती आवाज करताय. ती म्हणते, मी माझ्या नवऱ्याची दृष्ट काढते. तो म्हणतो, अशी काही दृष्ट लागत नाही, तुम्ही जाओ, मला काम करू द्या. ती तिथून जाते. अर्जुन सगळ्या फायली सगळे पेपर्स एकदम बघत असतो आणि नोट्स काढत असतो. तेवढ्यातच सायली जेवण घेऊन येते आणि त्याला म्हणते, 15 मिनिटाचा ब्रेक, आता जेवून घ्या, तुम्हाला ताकद तर लागेल ना काम करायला. तो म्हणतो, नाही हो, थांबा जरा, मला खूप काम आहेत. आणि ती तिथेच उभ्या उभ्या त्याला भरवायला सुरुवात करते. तो दुसरीकडे जाऊन बसतो तर तिकडेही जाते, तिकडे भरवते. तो परत कपाटाच्या इकडे येतो फाईल्स काढायला तर तिकडेही जाते, तिकडेही त्याला भरवते. असं करून त्याचं जेवण ती संपवते आणि तिथून निघून जाते. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, बस झाला, माझं पोट भरलं, आता आणखी नको. आणि तो इकडे तिकडे बघत असतो तर सायली नसते. तो म्हणतो की माझी बायको म्हणजे खूपच चांगली आहे, मला भरवलं आणि इथून चुपचाप निघून पण गेली. आणि तो परत कामाला सुरुवात करतो. तेवढ्यातच सायली तिकडे येते. तो सायलीचे आभार मानतो की माझी बायको खूपच चांगली आहे, क्यूट आहे, एवढी समंजस आहे. तर ती म्हणते, बस 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 करा, तुम्ही काम करा, आता मी आलेच. आणि परत मूर्खासारखा तो डायनिंग टेबलचा, जिथे सायली, विमलताई, अश्विन, कल्पना आणि तन्वी जेवायला बसलेत, हे दाखवलं आहे. काय वेगवेगळे सीन्स वेगवेगळ्या ठिकाणी लावतात हेच कळत नाही, नीट एकमार्गी दाखवत पण नाहीत. कल्पना आणि अश्विन तन्वीचं कौतुक करत असतात की शिरा खूपच छान झाला होता म्हणून. आणि इथे सायली हसते आणि विमलताईकडे बघते. एवढंच होतं तर सांगायचं ना मी केलं आहे म्हणून, पण नाही, मोठेपणा घ्यायचा आहे मूर्खासारखा. आणि विमलताई सायलीकडे बघते. अश्विन तन्वी आणि कल्पनाला म्हणतो, मी चला लवकर झोपतो, मला उद्या 4:30ला उठायचं आहे, एक मेडिकल कॅम्प आहे म्हणून. आणि तो तिथून निघून जातो. इकडे कल्पना विमलताईला म्हणते, विमल हे सगळं आवरून घे. तेवढ्यातच मूर्ख सायली, आई मी आवरते ना. कल्पना काहीच बोलत नाही, ती तिथून निघून जाते. तन्वी पण तिकडून निघून जाते आणि सायली आवरायला घेते. मग तिथे विमल कशासाठी आहे हेच मला कळत नाही, जर का सगळ्या गोष्टी सायलीला करायच्यात तर. सायली रूममध्ये येते तर बघते अर्जुन तसाच काम करता करता झोपी गेला आहे. ती त्याच्याकडे बघते, सगळ्या त्याच्या पुस्तकं फायली आवरून ठेवते नीट आणि चादर त्याला घालते आणि ती पण झोपण्याची तयारी करते. तेवढ्यातच तिला एक गोष्ट आठवते. तिला असं आठवतं
की जर का प्रतिमा आत्या खरं बोलत होत्या की आज तन्वी त्यांना भेटायलाच गेली नाही आहे, तर तन्वी गेली कुठे होती आणि ती काय करायला गेली होती? दामिनी देशमुखने ही केस घेतली आहे म्हटल्यावर महिपत काही ना काहीतरी तर कळणारच. त्याच प्लॅनचा भाग होती का ही प्रिया? त्याच्यासाठीच गेलेली का? मला तिच्यावर लक्ष ठेवायला हवं, पण कसं हेच कळत नाही आहे. मग तिला एक पूर्वीची गोष्ट आठवते, जसं अस्मिता आणि तन्वीनी त्यांच्या रूममध्ये कसा मोबाईल लपवला होता कॅमेऱ्याच्या रूपाने, त्यांचं सगळं हालचाली एकदम कॅप्चर करायला. आता सायली पण प्रियाच्या रूममध्ये असाच मोबाईल लपवणार आहे.